ब्राह्मण समाजातर्फे सर्व बांधवांना परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शस्त्र आणि शास्त्र या दोघांची जाण असणारे असे परशुरामजी यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या इथून रॅली गेलेली आहे। आमच्या या समाजाकडून एक छोटीशी सेवा करण्याचा इथं प्रयत्न झालेला आहे। परत एकदा सर्व समाज बांधवांना परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। हे 2-3 वर्षापासून सलग हा कार्यक्रम चालू आहे। 500-700 लोकांनी कान्यकुब्ज समाज युवा मंडळ यातर्फे आम्ही प्रतिवर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करतोच। यावर्षी विशेष आम्ही फक्त पुलवामामध्ये आपल्या हिंदू बांधवांना जे दुःखद घटना झाली आहे त्यानिमित्त शोक सादर करत कुठलाही मोठा जल्लोष न करता फक्त शीतपेयाची व्यवस्था आम्ही केलेली आहे। कुठलाही डीजे नाही, कुठलाही वाजागाजा यावर्षी आम्ही नाही केला। आमच्या हिंदू बांधवांची जी दुःखद घटना झाली आहे त्या दुःखामध्ये आम्ही संपूर्ण समाज बांधव सहभागी आहोत। त्यानिमित्त या फक्त साध्याप्रमाणे आम्ही यावर्षी परशुराम जन्मोत्सव साजरा करतोय आणि आपल्यातर्फे जी होईल ती सेवा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। अगर अनिल मिश्रा, कान्यकुब्ज ब्राह्मण युवा मंडळातर्फे सर्व बांधवांना भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। काय काय कार्यक्रम असतात आपले? तसे दरवर्षी छोटे किंवा मोठे अशा प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवतोच, पण जर खास बघायला गेले तर आज परशुराम जन्मोत्सवानिमित्त अगोदरच एवढा मोठा हल्ला आणि हे सगळं झाल्यानंतर तेवढी रोषणाई जल्लोष किंवा वाजून गाजून करण्याऐवजी उष्णतेची तहान बघता फक्त शीतपेय ठेवूनच आम्ही हा जल्लोष साजरा करायच्या हिशोबाने फक्त शीतपेयाची व्यवस्था यावर्षी केली। खूप उत्साहाची भावना आहे। सगळ्या ब्रह्मवृंदामध्ये उत्साह आहे आणि परशुराम भगवान हे काही फक्त ब्राह्मणांचं दैवत नाहीये, सर्व हिंदूंचं दैवत आहे। यावेळी ठिकठिकाणी शोभायात्रा पण निघाल्यात आणि चौका चौकात भगवान परशुरामांची पूजा पण घेतलेली आहे आणि सर्व भक्तजन उल्हासामध्ये आहेत। फक्त आम्हाला एक दुःख फक्त एवढंच आहे की आता हा जो नरसंहार झाला काश्मीरमध्ये त्याच्याविषयी आम्हाला खूप दुःख आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी काळी पट्टी बांधलेली आहे। उत्साह साजरा करताना सुद्धा आम्ही थोडंसं दुःख पाळलेलं आहे आणि याच्यामध्ये आमचं एक प्रार्थना आहे परशुराम भगवान चरणी की भगवान परशुरामचं क्षात्रतेज मोदीजींना मिळो आणि त्यांनी पाकिस्तानचा पूर्ण नायनाट करो। जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम। काय काय कार्यक्रम होते आज शोभायात्राच होत्या। आज मागच्या आठवड्याभरापासून कार्यक्रम चालू होते। रक्तदान शिबिर झालेत, दत्ताजी रक्तपेढीमध्ये, एकनाथ मंदिरामध्ये, नंतर पवारनगर N9 मध्ये पण रक्तदान शिबिर झालं। गालफाडे काय सांगाल आज जयंतीनिमित्त? आज सर्व उल्हासित वातावरण आहे आणि सर्व महिला वर्ग, लहान मुलं आणि वृद्धजन सुद्धा फार उत्साहात आहेत आणि सर्व कार्यक्रम जे आहेत व्यवस्थिशीर आहेत, आनंदात आहेत सर्व। आणि जे आहेत सर्व हे जे आहेत आमचं दैवत जे आहेत ते सर्व हिंदू धर्माचं दैवत आहे आणि जे आहे परशुराम जे आहेत ते आद्य दैवत आहेत, त्यामुळे सर्वांचेच ते दैवत आहेत। हिंदू धर्मात सुद्धा त्याच्यात भगवान परशुराम की जय। आज सगळ्यांना शुभेच्छा देते। समन्वय समितीतर्फे मी वंदना गोपाळ कुलकर्णी सगळ्यांना आज परशुराम जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली आहे। सकाळी सुद्धा 2 रॅल्या होत्या, बाईक रॅली होती। इथे आपण स्तंभ पूजन करतो आणि यावेळेस असा संकल्प घेण्यात आला आहे की या स्तंभाची उंची वाढवणार आहे आणि या जागेला सुशोभीकरण अजून मोठ्या प्रमाणात करणार आहे। इथे समारोप प्रत्येक रॅलीचा होतो, त्याच्यामुळे हे
विष्णूंचे 6वे अवतार आदरणीय परशुरामजी यांची आज जयंती. आजच्या दिवशी शहरामध्ये जवळपास 3 ते 4 ठिकाणी मिरवणुका निघाल्या, अतिशय जल्लोषात निघाल्या. काही ठिकाणी सकाळी काढल्या, काही ठिकाणी रात्री काढल्या. आमची संध्याकाळी मिरवणूक निघाली होती. वरद गणेश पासून निराला बाजार, पैठण गेट, टिळक पथ होत औरंगपुरात परशुराम चौकामध्ये विसर्जन केलं. इकडे येऊन लोकांना प्रसादाचं वाटप चालू आहे. प्रचंड महिलांचा सहभाग आहे. पुरुषांना मागे टाकलेल्या महिलांनी आज इतका सहभाग त्यांचा आहे आणि मी महिला वर्गाचे पूर्ण अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या याच्यामध्ये येऊन आज या रॅलीत सहभाग नोंदवला. काय काय कार्यक्रम होते सर आजचे? आजचे कार्यक्रम महिलांचं रेजिम पथक, ढोल पथक, पराग गुरुजी आले होते. 4 वेदांचा एक रथ होता, परशुरामांच्या मूर्तीचा एक रथ होता. त्याच्यानंतर काल आमच्याकडे जय परशुराम. मी विजया प्रवीण कुलकर्णी, आपल्या परशुराम जन्मोत्सव समन्वय समिती आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आहे आणि आशुतोषजी माझ्यासोबत कार्यरत आहेत, ते स्वागत अध्यक्ष होते. आजच्या कार्यक्रमामध्ये एक सुसूत्रता म्हणजे सातत्याने संस्कृतीला जपणारे कार्यक्रम घ्यावेत असा एक मानस होता. आता आशुतोषजींनी तुम्हाला सांगितलंय की आपण अग्निहोत्र घेतलं, याग पण घेतला. सकाळी क्रांती चौक इथे भगवान परशुरामांचं पूजनही झालं. त्यानंतर आपली शोभायात्रा अतिशय उत्साहात पार पडली आणि महिलांनी खरोखरच एका हाकेला खूप साथ दिली. ही भगवान परशुरामांची कृपाच आहे. फक्त संभाजीनगरमध्ये पूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात साजरे होत आहे. आणि भगवान परशुराम हे हिंदूंचे त्या ठिकाणी खूप मोठे दैवत आहे आणि त्या दैवतांनी एक प्रकारचं त्या ठिकाणी म्हणजे ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी हातात शस्त्र घेतलं आणि लोकांना शिकवलं. हे ध्यान तिकडे दे जाणतो हे आणि म्हणून आज खूप मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी होत आहे. तिथे कुलकर्णी ताई, नंतर मग आमच्या शिकवची दंग, नंतर आमचे वाडे पाटील पुढे गेले. वाडे पाटील गणू उठना बैठा तू यार चल. सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी इथून असे ह्या भागात काढले. बाकी तिकडे पण मिरवणूक चालू आहे, ती पण संपेल आता 10 वाजता संपणार जायची. आणि मग त्याप्रमाणे उत्सव खूप मोठ्या प्रमाणात. परशुराम यांचा जन्म तो मध्य प्रदेशात झाला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.